नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी काय केलं पाहिजे व कोणते व्यायाम केले पाहिजेत? खरं तर नॉर्मल डिलिव्हरीसाठी 3S फार इम्पॉर्टंट आहे. स्टॅमिना, स्ट्रेंथ आणि स्ट्रेस मॅनेजमेंट. स्टॅमिना आणि स्ट्रेंथ वाढवण्यासाठी तिने लवकरच म्हणजे प्रेग्नन्सी राहिले त्या दिवसापासूनच व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीला तिने हलके हलके व्यायाम म्हणजे 45 मिनटं चालणं, हलकी हलकी योगासनं म्हणजे बटरफ्लाय, बद्धकोनासन, सुप्त कोनासन यासारखे सिंपल योगासनं करणं गरजेचं आहे. पण जशी प्रेग्नन्सी ॲडव्हान्स होत जाईल तिसऱ्या महिन्यानंतर 4था, 5वा किंवा 9व्या महिन्यापर्यंत तिने ह्याच व्यायामांची तीव्रता थोडीशी वाढवली पाहिजे. तर आम्ही याच्यामध्ये त्यांना मलासन करायला जास्त सांगतो किंवा डक वॉक करायला सांगतो. डक वॉक म्हणजे पूर्वी सांगितलं जायचं की नॉर्मल डिलिव्हरी व्हावी म्हणून फरशी पुसून घ्या. तो जो आहे प्रकार 2 पायाने चालणं, याच्यामुळे होतं काय की जे पेल्विक फ्लोअरमधले मसल्स आहेत ते मसल्स हे फ्लेक्झिबल होतात आणि नॉर्मल डिलिव्हरीच्या दरम्यान बाळाचं डोकं खाली यायला अजून सहज होतं. आणि जे काही आता स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे प्रसूतीच्या दरम्यान प्रवाहन करताना ते बाळ लवकर खाली यावं म्हणून काही श्वासाचे टेक्निक्स असतात, जसं लमास टेक्निक यासारखे काही टेक्निक्स शिकून घेणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामुळे प्रसूती ही सुखकारक होईल.